नमस्कार, मी डॉक्टर प्रीती नाईक. अर्थशास्त्राच्या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वित्तीय मध्यस्थ म्हणजे काय असतात ते पाहणार आहोत. वित्तीय व्यवस्थांमधील जे मध्यस्थ असतात ते काय असतात, त्याचा अर्थ काय असतो ते आज आपल्याला अभ्यासायचं आहे. तर वित्तीय व्यवहारांमध्ये म्हणजे कर्ज देणारे आणि कर्ज घेणारे या व्यवहारांमधील मध्यस्थ म्हणून ज्या वित्तीय संस्था कार्य करत असतात त्यांना आपण वित्तीय मध्यस्थ असे म्हणायचं. कर्ज देणारे आणि कर्ज घेणारे यांच्यामधील जे वित्तीय मध्यस्थ म्हणून जे वित्तीय संस्था कार्य करत असतात त्यांना आपण वित्तीय मध्यस्थ असे म्हणतो. तर ह्या वित्तीय मध्यस्थ हे कर्ज देणे घेणे या व्यवहारामधील एक मध्यस्थ किंवा महत्वपूर्ण दुवा म्हणून कार्य करत असतात. यांना आपण हस्तक असे सुद्धा म्हणू शकतो, वित्तीय हस्तक म्हणू शकतो किंवा वित्तीय एजंट सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तर आर्थिक कर्ज घेणे कर्ज देणे या व्यवहारामध्ये मध्यस्थ म्हणून वित्तीय संस्था कार्य करत असतात. तर वित्तीय मध्यस्थ कर्ज देणे कर्ज घेणे या व्यवहारांमध्ये अति महत्वपूर्ण कार्य कसे करतात ते आपल्याला अभ्यासायचे आहे. तर कर्ज घेणारे जे असतात ते असतात उद्योगपती, व्यापारी, व्यावसायिक. ज्यांना त्यांच्या व्यवसायासाठी कर्ज पाहिजे असतात ते कर्ज घेणारे व्यक्ती असतात. आणि कर्ज देणारे कोण असतात? जे असतात की सर्वसाधारण लोक जे आपल्या उत्पन्नातून बचत करतात आणि ते कुठेतरी गुंतवत असतात. मग हे झाले कर्ज देणारे. बचतदार असतात ते कर्ज देणारे असतात आणि व्यावसायिक असतात ते कर्ज घेणारे असतात. तर ह्या कर्ज देणारे आणि कर्ज घेणारे यांचे जे उद्दिष्ट असतात ते वेगवेगळे असतात. कर्ज देणे आणि घेणाऱ्यांच्या उद्दिष्टांमध्ये आणि गरजांमध्ये तफावत असते आणि त्या उद्दिष्टांची जी तफावत असते ती तफावत कमी करून त्यामध्ये समानता आणण्याचा, त्यामध्ये समतोल आणण्याचा प्रयत्न हे वित्तीय संस्था करत असतात. कर्ज देणारे आणि कर्ज घेणाऱ्या यांच्या ज्या वेगवेगळे उद्दिष्ट असतात, वेगवेगळ्या गरजा असतात, त्यांच्यामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न हे वित्तीय मध्यस्थ करत असतात. तर या वित्तीय संस्थात काही महत्वपूर्ण वेगळ्या वित्तीय संस्था आहेत ज्या अशी मध्यस्थ म्हणून कार्य करतात. त्या कोणकोणत्या आहेत हे आपल्याला समोर पाहायचं आहे. कोणकोणत्या वित्तीय संस्था आहेत ज्या मध्यस्थ म्हणून कार्य करत असतात ते आपल्याला पाहायचं आहे. तर या वित्तीय मध्यस्थ असतात हे काय कार्य करत असतात की जे बचतदार असतात म्हणजे सर्वसाधारण लोक असतात जे त्यांची बचत असते ती कुठेतरी गुंतवू इच्छितात, परंतु त्यांना जोखीम हवी नसते. जे बचतदार असतात त्यांना त्यांचे जे पैसे असतात ते सुरक्षित ठिकाणी ठेवायचे असतात, बिना जोखीम असलेल्या ठिकाणी गुंतवायचे असतात आणि त्यामध्ये रोखता असलेली पाहिजे अशा ठिकाणी त्यांना त्यांचे पैसे गुंतवायचे असतात, अशी त्यांची अपेक्षा असते. आणि जे व्यावसायिक असतात, उद्योगपती असतात, व्यापारी असतात, त्यांना त्यांच्याजवळ जी काही रक्कम येत असते ती त्या रकमेची गुंतवलेल्या पैशाची हमी देऊ शकत नाही. की व्यवहारामध्ये उद्योगांमध्ये जोखीम असते म्हणून उद्योगपती हे गुंतवलेल्या पैशाची जोखीम किंवा त्याची हमी देऊ शकत नाही. म्हणून काय होतं की बचतदारांना पाहिजे असते हमी आणि उद्योगपती त्या गुंतवलेल्या पैशाची हमी देऊ शकत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये मध्यस्थ म्हणून वित्तीय संस्था ह्या कार्य करत असतात. त्या काय करतात की बचतदारांना सुद्धा त्यांच्या पैशाची हमी देतात. बचतदारांचे पैसे डिपॉझिट स्वरूपामध्ये, ठेवीच्या स्वरूपामध्ये स्वतःजवळ ठेवून घेतात आणि बचतदारांना त्या बदल्यात व्याज देतात आणि त्यांच्या पैशाची हमी देतात आणि रोखता सुद्धा पुरवठा करतात की तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा आम्ही तुमचे पैसे केव्हाही परत करू. अशा प्रकारची रोखता सुद्धा त्यांना प्रोव्हाइड करतात. म्हणजे वित्तीय संस्था बचतदारांना रोखता देतात, जोखीम नसते त्याच्यामध्ये, सुरक्षितता देतात. म्हणून बचतदार हे त्यांच्या जवळची पैसे हे ठेवीमध्ये, डिपॉझिटमध्ये गुंतवतात आणि त्याच पैशाचा उपयोग वित्तीय मध्यस्थ संस्था त्याच पैशाचा उपयोग हे व्यापाऱ्यांना, उद्योगांमध्ये जे कर्ज लागत असतं, भांडवल लागत असतं त्यांना ते भांडवल कर्ज स्वरूपामध्ये पुरवत असतात. म्हणजे काय, वित्तीय मध्यस्थ संस्था काय करतात की बचतदारांकडून ठेवी गोळा करतात आणि त्याच ठेवीचा उपयोग हा उद्योग व्यापाऱ्यांना कर्ज देण्यासाठी करतात. म्हणजेच इथे मध्यस्थ म्हणून वित्तीय संस्था ह्या कार्य करत असतात.
म्हणजे बचतदारांना जे हवं आहे ते त्यांना देतात आणि उद्योगपतींना जे भांडवलाची गरज आहे ती सुद्धा पूर्तता तिथे करत असतात. म्हणून अशा आर्थिक व्यवहारांमध्ये मध्यस्थ म्हणून कार्य करत असतात त्या वित्तीय संस्था असतात. म्हणून या संस्थांना वित्तीय मध्यस्थ संस्था असे म्हटलेले आहे. तर या संस्था काय करत असतात की जे बचतदार असतात त्या बचतदारांकडून कधी दीर्घ कालावधीसाठी रकमा ह्या ठेवून घेत असतात. डिपॉझिटची मुदत असते, काही दीर्घ कालावधीसाठी असतात. म्हणजे डिपॉझिट ठेवत असताना आधीच ठरवून दिलेलं असतं की ती डिपॉझिट किती वर्षासाठी ठेवलेलं आहे. अशा ठराविक कालावधीसाठी ते डिपॉझिट ठेवून घेतात. 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष अशा ठराविक कालावधीसाठी ते डिपॉझिट ठेवून घेतात बँका आणि त्याच मुदतीचा किंवा त्याच पैशाचा उपयोग ते कर्ज वाटण्यासाठी करत असतात. अशा प्रकारे वित्तीय संस्था ह्या मध्यस्थ म्हणून कार्य करत असतात. यामुळे काय होतं, वित्तीय मध्यस्थ संस्था असल्यामुळे काय होतं की लोकांची जी बचत आहे ती बचत त्यांना वित्तीय मालमत्तेमध्ये रूपांतर करता येते. लोकांच्या बचतीचं रूपांतर त्यांना वित्तीय मालमत्तेत किंवा वित्तीय मालमत्तेत वित्तीय उत्पादनासाठी ते गुंतवल्या जाऊ शकतात. म्हणजे लोकांच्या बचतीचं रूपांतर ते गुंतवणुकीत करू शकतात. तर वित्तीय संस्था असल्यामुळे आपल्याला हे सुलभतेने कार्य करता येते. वित्तीय संस्था या कार्यामध्ये सुलभता आणतात. लोकांची बचत ही रोख्या संग्रहाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामुळे ती बचत जी आहे ती उत्पादन कार्यासाठी गुंतवली जात असते आणि त्यातून ते काय होत असतं की गुंतवणूक केल्यामुळे, उत्पादन कार्यासाठी गुंतवणूक केल्यामुळे हे जे कार्य आहे हे वित्तीय संस्थांमुळे सुलभपणे चालत असते. तर आता आपल्याला प्रश्न पडला असेल की कोणत्या बँका ह्या वित्तीय मध्यस्थ बँका आहेत. तर काही व्यापारी बँक आहेत ज्या वित्तीय मध्यस्थ म्हणून कार्य करतात. मग त्यामध्ये राष्ट्रीयकृत बँका येतात, जिल्हा मध्यवर्ती बँका येतात, त्याच्यानंतर ज्या पतसंस्था असतात त्या सुद्धा त्याच्यामध्ये येतात. काही बचत बँका आहेत, काही बचत आणि कर्ज देणाऱ्या बँका आहेत. आपल्याकडे इन्शुरन्स कंपन्या आहेत, म्हणजे विमा कंपन्या आहेत. त्या विमा कंपन्या सुद्धा मध्यस्थ म्हणून कार्य करत असतात. त्याच्यानंतर आपल्याकडे भविष्य निर्वाह निधी असतो, म्हणजे प्रॉव्हिडंट फंड जो असतो, भविष्य निर्वाह निधी कार्यालय असतं आणि त्या ठिकाणी काय काय केलं जात असतं की जे नोकरदार वर्ग आहे त्यांच्या उत्पन्नातून मंथली काहीतरी एक 5%, 10% रक्कम ही बचत म्हणून काढल्या जात असते आणि ती बचत ही एकत्रितपणे भविष्य निर्वाह निधीकडे येत असते. मग आपल्या महाराष्ट्रात जेवढे कार्यालय आहेत त्याचे कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांचे मंथली बचत PF हे काढल्या जात असते आणि ती बचत सगळी एकत्रित भविष्य निर्वाह निधीकडे येते आणि भविष्य निर्वाह निधी जे ऑफिस कार्यालय आहे त्यांच्याकडे ती रक्कम ते पडून न ठेवता ती कुठेतरी गुंतवत असतात, शेअर मार्केटमध्ये, रोख्यांमध्ये गुंतवत असतात. तर अशा प्रकारे भविष्य निर्वाह निधी सुद्धा मध्यस्थ म्हणून कार्य करतात. त्याच्यानंतर काही गुंतवणूक कंपन्या आहेत, काही फायनान्स कंपन्या आहेत. त्याच्यानंतर काही कंपन्या अशा आहेत म्हणजे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या काही कंपन्या आहेत, त्या सुद्धा वित्तीय मध्यस्थ म्हणून कार्य करतात. तर या सर्व ज्या कंपन्या होत्या या सर्व कंपन्या ह्या वित्तीय मध्यस्थ म्हणून कार्य करत असतात. आता त्याच्यानंतर आपल्याला पाहायचे की हे वित्तीय मध्यस्थ संस्था कोणत्या असतात हे आपण पाहिलेले आहे. आता आपल्याला वित्तीय मध्यस्थ संस्थांची कार्य कोणती आहेत हे पाहायचं आहे. आता आपण पाहिले की वित्तीय मध्यस्थ संस्था व्यापारी बँका असतात, वेगवेगळ्या वित्तीय संस्था आहेत त्या मध्यस्थ म्हणून कार्य करतात. तर वित्तीय मध्यस्थ म्हणून व्यापारी बँका तर कार्य करतात आणि व्यापारी बँका त्यांची बँकिंगच्या स्वरूपातले जे कार्य आहेत म्हणजे लोकांच्या ठेवी गोळा करणे, कर्ज, वेगवेगळ्या प्रकारची कर्ज देणे, लोकांना पैसे ट्रान्सफर करण्याच्या सुविधा देणे, लोकांना लॉकरच्या सुविधा देणे, लोकांना हॉटेल बुकिंगच्या सुविधा देणे, लोकांना हुंडी वटवून देणे, हे सर्व कामं तर व्यापारी बँका करतच असतात. शिवाय हे या व्यापारी बँका किंवा अन्य वित्तीय मध्यस्थ संस्था ज्या आहेत त्या त्यांची स्वतःची कार्य करून वित्तीय मध्यस्थ म्हणून कोणते कार्य करतात. वित्तीय मध्यस्थ म्हणून ते एक विशिष्ट कार्य करत असतात. ते कोणती कार्य आहेत हे आपल्याला पाहायचं आहे.
तर या वित्तीय संस्था आहेत, या वित्तीय मध्यस्थ म्हणून 5 कार्य करतात. पहिलं कार्य आहे त्यामध्ये देणी फेडण्याची यंत्रणा चालवणे. देणी फेडण्याची यंत्रणा चालवतात वित्तीय मध्यस्थ संस्था. त्याच्यानंतर दुसरा आहे सुरक्षा रोख्यांचे व्यवहार. तिसरा आहे रूपांतर करणे. चौथा आहे जोखमीचे विविधीकरण करणे. आणि 5वा आहे तुम्हाला पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणजे रोखा संग्रहाचे व्यवस्थापन करणे. हे 5 कार्य हे वित्तीय मध्यस्थ संस्था मध्यस्थ म्हणून करत असतात. की मध्यस्थ म्हणून हे विशेष कार्य वेगळे करत असतात. तर ते कोणते कार्य असतात? हे 5 कार्य असतात जे मध्यस्थ म्हणून ह्या वित्तीय संस्था करत असतात. तर या वित्तीय संस्थांमुळे काय होतं की ही वित्तीय यंत्रणा ही व्यवस्थितपणे कार्य करू शकते. या वित्तीय मध्यस्थ संस्थांमुळे वित्तीय यंत्रणा ही व्यवस्थितपणे कार्य करू शकते. आणि या वित्तीय संस्थांकडे व्यवस्थापनाचे एक वेगळे तंत्र असते. म्हणजे ते तांत्रिक पद्धतीचा व्यवस्थापनासाठी वापर करतात. म्हणजे कॉम्प्युटर प्रणालीचा वापर करतात. माहिती यंत्रणा त्यांची जास्त स्ट्रॉंग असते. म्हणजे इंटरनेटचा वापर केल्यामुळे माहितीचं ट्रान्सफर लवकर होऊन जातं. त्याच्याकडे प्रत्येक ठिकाणी कॉम्प्युटर सिस्टीमच्या वापराचा वापर केल्यामुळे काय होते की त्यांची कामं अधिक जलद गतीने होतात. शिवाय त्यांची संस्थात्मक रचना म्हणजे कार्यालयीन रचना अशी व्यवस्थितपणे असते. त्यामुळे सुद्धा त्यांच्या कार्यामध्ये अधिक सुलभता आणि अधिक कार्यक्षमता निर्माण होत असते. तर ह्या वित्तीय संस्था त्यांच्या कार्यामध्ये अशा प्रकारची डेव्हलपमेंट आणतात. वेळोवेळी डेव्हलपमेंट केल्यामुळे काळानुसार ह्या वित्तीय संस्था ह्या स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करून घेतात आणि त्यातून त्या स्वतः विकसित होतात आणि त्यांच्या कार्यामध्ये सुद्धा विकास होऊन जात असतो. त्याच्यानंतर ह्या वित्तीय संस्था ह्या आर्थिक व्यवहारांमध्ये अशा प्रकारे सुलभता आणतातच. आणि ह्या वित्तीय संस्था काय करतात की त्यांच्या ज्या वित्तीय संस्था असतात त्यांच्या वित्तीय आर्थिक बाबींची माहिती गोळा करतात. त्यांच्याकडे संचार माध्यम हे खूप स्ट्रॉंग असल्यामुळे माहितीचं कलेक्शन करतात. वित्तीय व्यवहारांबाबत सगळ्या माहिती त्यांच्याकडे असतात आणि त्या माहितीचं ते मूल्यमापन करतात की आपल्याला ह्या वित्तीय संस्थांमध्ये आपल्याला कोणत्या सेवा वाढवता येतील. आपल्या ग्राहकांसाठी किंवा आपल्या जे काही आपल्याशी जुडलेले लोक आहेत त्यांच्यासाठी आपण कोणती नवीन वित्तीय सेवा आणू शकतो याचं ते मूल्यमापन करतात. कोणत्या साधनांची आता गरज आहे याचं मूल्यमापन करून एक नवीन साधन ते सुविधा किंवा साधन हे लोकांसाठी आणत असतात. तर हे जे असते हे वित्तीय संस्था मध्यस्थ म्हणून कार्य करत असतात. म्हणून ह्या त्या माहितीचं कलेक्शन करतात, त्याचं मूल्यमापन करतात आणि नवीन नवीन साधने बाजारात आणत असतात. जसे एटीएम आणलेले आहे, क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे, त्याची उदाहरणे आहेत. तर वित्तीय संस्था काय करत असतात की नवीन नवीन साधनं लोकांसाठी उपयोगात आणत असतात. तर वित्तीय संस्था ह्या हस्तक म्हणून कार्य करत असतात. हस्तक म्हणजे काय? एजंट्स. इंग्लिशमध्ये त्याला आपण एजंट म्हणू. तर वित्तीय संस्था ह्या मध्यस्थ म्हणून कार्य करतात. त्यांना आपण हस्तक म्हणू शकतो किंवा एजंट सुद्धा म्हणू शकतो. तर या वित्तीय संस्थांची कार्य आपण डिटेलमध्ये पाहूया. पहिलं कार्य आहे वित्तीय मध्यस्थ संस्थांचं देणी फेडण्याची यंत्रणा. देणी फेडण्याची यंत्रणा म्हणजे काय की आज आपण पाहतो की आपल्याला बँकेने चेक्स किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अशी साधनं उपलब्ध करून दिलेली आहे. ती साधनं म्हणजे बँक निर्मित पैसा असते किंवा बँक निर्मित साधन आहे. ते वित्तीय साधन आहे. याला आपण वित्तीय साधन सुद्धा म्हणू शकतो. तर हे बँक निर्मित वित्तीय साधन आहे ज्याचा वापर आपण आपल्या व्यवहारामध्ये करत असतो. अनेक वेळा आपण पाहतो की 2 व्यापारी आहेत, त्या 2 व्यापाऱ्यांमध्ये व्यवहार झालेला असतो. कधी तो लाखात असतो, कधी करोडोत सुद्धा असतो. त्या 2 व्यापाऱ्यांना जेव्हा व्यवहार होतो तेव्हा एका व्यापाऱ्याला दुसऱ्या व्यापाऱ्याला काही देणी असते. ती देणी फेडायची असल्यास तो व्यापारी चेकनी त्याला समोरच्या व्यक्तीला पैसे देत असतो आणि समोरचा व्यक्ती तो ऍक्सेप्ट करतो. कारण काय? कारण तो बँक निर्मित पैसा आहे आणि त्याच्यावर लोकांचा विश्वास आहे आणि देणी फेडणे सुलभ होते. हे जे व्यवहार होतात त्याच्यामध्ये जर चेकनी पैसे दिले तर त्या व्यवहारामध्ये सुलभता निर्माण होते. म्हणून आज आपण चेकचा वापर हा आपला वाढत आहे. अशा मोठमोठ्या व्यवहारांमध्ये तर चेकनी पैसे दिलेले अति सुलभ जात असते. कारण तिथे पैसे मोजण्याचा त्रास नाहीये.
किंवा पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा त्रास कमी होऊन जातो. त्यामध्ये जोखीम सुद्धा असते. त्यामुळे चेक्स आहे, त्याच्यामुळे अशा मोठ्या व्यवहारांमध्ये तो व्यवहार खूप सुलभ होऊन जात असतो. त्याच्यानंतर आपण पाहतो की अनेक वेळा कर्मचाऱ्यांचे वेतन सुद्धा चेक्सनी दिले जात असतात. मग आजकाल चेकचा वापर हा अविकसित देशात पण होत आहे आणि विकसित देशांमध्ये तर तो खूप जास्त वाढलेला आहे आणि अविकसित देशात सुद्धा तो वाढताना दिसत आहे. तर आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी म्हणजे देणी देण्यासाठी आपण चेकचा भरपूर ठिकाणी वापर केला जात आहे. त्याच्यानंतर आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड सुद्धा पाहिलेले आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड सुद्धा बँक निर्मितच आहेत आणि त्याच्या आधारे आपण काय करत असतो की बराच वेळ आपल्याला पेमेंट करायची असते. लाईट बिल भरायचं असतं, पाणी बिल भरायचं असतं, किंवा आपल्याला फोन बिल भरायचं आहे, किंवा आपल्या घराचा हप्ता द्यायचा आहे, टॅक्स द्यायचा आहे. तर हे जे किंवा खरेदी करायची आहे एखाद्या वस्तूंची, तर आपण ते जे बिल पेमेंट करतो तर ते आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डने करू शकतो. ही सुविधा आपल्याला कोणी दिलेली आहे? बँकांनी दिलेली आहे. तर आता आपण पैशाच्या ठिकाणी आपण देणी फेडण्यासाठी काय वापरत आहे? वित्तीय साधनांचा वापर करत आहे. तर या सुविधा आपल्याला बँकांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या वित्तीय मध्यस्थ संस्थांनी आपल्याला उपलब्ध करून दिल्यामुळे आपल्याला जोखीम कमी झालेली आहे की आपल्याला प्रत्येक वेळी पैसा बाळगण्याची गरज नाहीये. आपण कधीही पेमेंट्स करण्यासाठी एक कार्ड वापरलं, त्याच्यातून आपण आपले पेमेंट करू शकतो. त्याच्यानंतर चेक्सनी सुद्धा आपण भरपूर देणी देऊ शकतो. त्याच्यामुळे काय होतं की पैसा मोजण्याची जो वेळ आहे तो वाचतो, पैसा मोजण्याचा त्रास वाचतो आणि जोखीम कमी होते. तर वित्तीय मध्यस्थ संस्था अशा प्रकारे हे चलन जे आहे, बँक निर्मित चलन, हे निर्माण करत असते. तर ह्या वित्तीय मध्यस्थ संस्थांचं पहिलं कार्य हे होतं. दुसरं कार्य असं आहे की सुरक्षा रोख्यांचा व्यवहार. सुरक्षा रोखे म्हणजे काय? आपल्याला माहिती पाहिजे रोखे म्हणजे काय. रोखे म्हणजे समभाग असतात. समभाग किंवा त्याला अंश असं सुद्धा म्हणतात. एखादी कंपनी आहे, उदाहरणार्थ पाहता एखादी कंपनी आहे, त्या कंपनीला कंपनी नवीन टाकायची आहे, एखाद्या व्यापाऱ्याला नवीन कंपनी टाकायची आहे आणि त्याला मोठ्या भांडवलाची गरज आहे. तेव्हा तो काय करेल? त्याला भांडवल उभं करायचं असल्यास तो त्याचे जे शेअर्स आहेत, त्याच्या कंपनीचे समभाग किंवा रोखे हे बाजारात विक्रीस आणतात. बाजारात म्हणजे रोखे बाजारात, भांडवल बाजारात, शेअर मार्केटमध्ये तो विक्री आणतो. विक्रीस आणल्यानंतर काय होतं की जे गुंतवणूक करणारे लोक आहेत किंवा गुंतवणूक इच्छित लोक आहेत, ज्यांच्याकडे बचत आहे, असे लोक ही ती बचत त्या रोखे संग्रह विकत घेण्यामध्ये गुंतवतात. ते रोखे विकत घेतात आणि त्या कंपनीमध्ये त्यांचे पैसे गुंतले जातात. म्हणजे काय होतं की गुंतवणूकदारांना त्यांच्याकडे असलेली रक्कम गुंतवल्या जाते योग्य ठिकाणी आणि जे उद्योगपती आहे, व्यापारी आहे, त्यांना भांडवल पाहिजे, तर त्यातून त्यांना भांडवल एकत्रित जमा तयार होऊन जातं भांडवल. अशा प्रकारे दोघांच्या ठिकाणी ह्या रोखा व्यवहारांमुळे दोघांनाही अपेक्षित असलेल्या ज्या सुविधा आहेत ते त्यांना मिळतात. बचतदारांना गुंतवणूक होते आणि उद्योगपतींना तिथे भांडवल मिळत असते. तर ह्या रोखांचे जे आहे व्यवहार आहेत, हे एखाद्या कंपनीने नवीन रोखे विक्रीस आणले, नंतर त्यांनी खरेदी केले एखाद्या व्यक्तीने आणि नंतर त्यांनी विकले, परत दुसऱ्या व्यक्तीने खरेदी केले, तिसऱ्या व्यक्तीने ते परत खरेदी केले. तर हे खरेदी विक्रीचे कार्य हे नंतर चालू असते. एकदा बाजारात रोखे आणले एखाद्या व्यक्तीने आणि त्या ठिकाणी काही लोकांनी ते विकत घेतले, मग परत विकले, परत दुसऱ्याने ते रोखे खरेदी केले, परत त्यांनी विकले, परत तिसऱ्याने खरेदी केले. तर हे खरेदी विक्रीचे कार्य हे असे नंतर चालू असते. प्राथमिक रोखे म्हणजे काय की जे प्रथम पहिल्या कंपनीनी आणलेले रोखे असतात ते प्राथमिक रोखे असतात. नंतर दुय्यम रोखे हे खरेदी विक्रीचे कार्य हे नंतर चालू असते, त्याला दुय्यम रोखे म्हणतात. तर हे रोखे बाजारामध्ये अशा प्रकारे रोख्यांचे व्यवहार हे चालत असतात. तर याच्यामुळे काय होते, एक जाळं तयार होतं. गुंतवणूकदार आणि जे रोखे विक्री आहे यांचं हे एक जाळं तयार होतं. तर अशा प्रकारे रोख्यांची खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात. परंतु यामध्ये वित्तीय संस्था काय करत असतात? रोखे खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये वित्तीय संस्था पण कार्य करतात की अशा प्रकारे कधी कधी काय होतं की जे बचतदार असतात, सर्वसाधारण लोक हे त्यांची उत्पन्नातून थोडी बचत करतात. त्या बचतीचं होतं काय की त्यांना
बचतदारांना ही त्यांची स्वतःजवळची गुंतवणूक असते ती थोडी असते, कमी असते, आणि त्यांना त्यांची बचत ही अल्प कालावधीसाठी गुंतवायची असते, कारण त्यांना भविष्यात त्यांच्या पैशाची गरज असते. मग त्यांना ती रक्कम जी आहे ती थोड्या कालावधीसाठी गुंतवायची असते, अगदी 20 वर्ष 30 वर्ष त्यांना गुंतवायची नसते. म्हणून ते लोक काय करतात, ज्यांना जे बचतदार आहेत त्यांना त्यांची रक्कम कमी कालावधीसाठी गुंतवायची असते, परंतु जे व्यापारी आहे, उद्योगपती आहेत, त्यांना भांडवल मात्र खूप दीर्घ कालावधीसाठी पाहिजे असते. त्यांना जी रक्कम पाहिजे असते ती खूप दीर्घ कालावधीसाठी पाहिजे असते. मग बचतदारांना कमी कालावधीसाठी पाहिजे, उद्योगपतींना दीर्घ कालावधीसाठी रक्कम पाहिजे, जेणेकरून त्यांना परत परत भांडवल बाजारात येऊन तेच भांडवल गोळा करण्याचं काम त्यांना परत पडत नाही, म्हणून त्यांना दीर्घ कालावधीसाठी पाहिजे असते. तर ह्या दोघांच्या परस्पर विरुद्ध अशी उद्दिष्ट आहेत आणि विरुद्ध कर्ज आहेत, याच्यामध्ये समन्वय साधायचा ह्या वित्तीय संस्था कार्य करत असतात. कशा प्रकारे त्या काय करतात, वित्तीय मध्यस्थ संस्था काय कार्य करत असतात या ठिकाणी. वित्तीय मध्यस्थ संस्था काय करतात की जे बचतदार आहेत, ज्यांना अल्प कालावधीसाठी गुंतवणूक करायची आहे, त्या लोकांची जी रोखे आहे ते रोखे स्वतः खरेदी करतात. खरेदी म्हणजे बचतदारांची जी बचत आहे ती बचत ही स्वतःचे रोखे म्हणजे बँकांचे रोखे हे विक्रीस आणतात आणि मग बचतदार त्या बँकांचे रोखे खरेदी करतात, आणि जे बँकांकडे जो पैसा तयार होईल, जमा होईल भांडवल, त्याच पैशाचा उपयोग हा बँका ह्या मोठ्या स्वरूपाचे जे रोखे आहे म्हणजे दीर्घकालासाठी जे काही रोखे असतात त्या रोख्यांमध्ये ते गुंतवत असतात. तर याच प्रोसेसला आपण हे जे रोख्यांचे गट बदलण्याचं ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसला आपण ट्रान्सम्युटेशन म्हणू, रूपांतर करणे. ट्रान्सम्युटेशन म्हणजे रूपांतर करणे. आता या ठिकाणी वित्तीय मध्यस्थ संस्थांनी काय केलेलं आहे की बचतदारांना अल्प कालावधीसाठी गुंतवायचे म्हणून त्यांनी स्वतः बँकांचे रोखे विक्रीस आणले अल्प कालावधीचे, आणि बचतदारांनी ते खरेदी करतात, कारण बचतदार त्यांना पसंती देतात जिथे अल्प कालावधीसाठी रोखे गुंतवले जातात म्हणून, आणि त्याच पैशाचा उपयोग ते दीर्घ कालावधीसाठी व्यापाऱ्यांना कर्ज देण्यासाठी करत असतात. तर या ठिकाणी जे रोख्यांचे गट बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यालाच आपण ट्रान्सम्युटेशन म्हणतो. तर ही अशा प्रकारे वित्तीय मध्यस्थ संस्था रोखा व्यवहारांमध्ये कार्य करत असतात. त्याच्यानंतर तिसरा आहे रूपांतर करणे म्हणजे ट्रान्सम्युटेशन काय असतं, याला आपण डिटेलमध्ये पाहूया. ट्रान्सम्युटेशन म्हणजे काय असतं. ट्रान्सम्युटेशन म्हणजे काय, रूपांतर करणे. आता बघा, जे वित्तीय मध्यस्थ असतात त्या वित्तीय मध्यस्थ संस्था काय करत असतात की मोठ्या स्वरूपाचे जे काही कंपन्या आहेत, मोठ्या स्वरूपाचे जे भांडवल लागणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, ज्यांचा रोखे हे दीर्घ कालावधीसाठी खरेदी करतात, म्हणजे प्राथमिक रोखे मोठ्या व्यवसायासाठी जे लागणारे जे काही रोखे आहेत त्या रोखे ते स्वतः खरेदी करतात बँका, आणि प्राथमिक दुय्यम रोखे हे स्वतः प्रस्तुत करतात किंवा स्वतः तयार करतात स्वतःचे. म्हणजेच काय की समजा एसबीआय आहे, उदाहरणार्थ पाहिलं तर आपण काय, एसबीआय आहे, एसबीआयने स्वतःचे रोखे बाजारात विक्रीस आणले आणि अनेक बचतदारांनी एसबीआयचे रोखे विकत घेतले, कारण ते अल्प कालावधीसाठी आहे आणि बचतदारांना हे दीर्घ कालावधीसाठी पैसा गुंतवायचा नसतो, हे त्यांचं उद्दिष्ट असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना खूप जास्त किंमत असलेल्या रोख्यांमध्ये सुद्धा पैसे गुंतवायचे नसतात, त्यांना कमी किंमत असलेल्या रोख्यांमध्ये त्यांना पैसे गुंतवायचे असतात. मग अशा परिस्थितीमध्ये काही बँका असतात, जसं उदाहरणार्थ एसबीआयनी काय, या उदाहरणाने पाहिलं तर समजा एसबीआयने काय केलेलं आहे की बचतदारांसाठी कमी कालावधीचा अल्प गुंतवणुकीसाठी काही रोखे त्यांनी विक्रीस आणलेले आहे कमी किमतीचे, आणि बचतदारांनी त्याला पसंती दाखवली, बचतदारांनी त्यांचे रोखे खरेदी केले, आणि मग एसबीआय कडे खूप मोठं भांडवल जमलं, खूप मोठे पैसे जमले, आणि एसबीआयने काय केले की त्याच पैशांचा उपयोग जे मोठ्या मोठ्या महामंडळाचे रोखे आहेत त्या रोख्यांच्या खरेदीमध्ये ते लावले, खरेदीमध्ये ते पैसे गुंतवले. जसं MRF टायर आहे. आता या ठिकाणी पाहिलं तर एसबीआयचा जर शेअर पाहिलं तर 500 रुपयाला एक शेअर असेल एसबीआयचा, आणि
मोठ्या कंपनी, समजा MRF टायर आहे, MRF टायरचे जर शेअर्स पाहिला तुम्ही तर तो 65,000, 60,000, 70,000पर्यंत तो शेअर चालतो. म्हणजे काय की छोट्या स्वरूपाची जी गुंतवणूक आहे, बचतदार हे छोट्या स्वरूपाच्या शेअर्स मध्ये पैसे लावायला तयार होतात. मात्र 65,000, 60,000 अशा ठिकाणी 60,000चा एकच शेअर अशा ठिकाणी अशा रोख्यांमध्ये ते गुंतवायला तयार नसतात. तर त्या ठिकाणी SBI काय करेन की छोट्या स्वरूपाचे शेअर्स विक्रीस काढेन स्वतःच्या नावाचे, आणि बचतदार ते शेअर्स घेतील. कारण बचतदारांना तेच पाहिजे असते की त्यांना कमी किमतीचे आणि कमी कालावधीसाठी ते गुंतवायचे असतात. म्हणून अशा गुंतवणुकीला ते पसंती देतात आणि अशा ठिकाणी ते गुंतवतात, आणि त्याच पैशाचा उपयोग हे SBI मोठ्या स्वरूपाचे जे दीर्घ कालावधीसाठी जे शेअर्स असतात त्या कंपन्यांमध्ये ते शेअर रोखे खरेदीसाठी ते पैसे वापरतील. जसं MRF टायर आहे, डॉक्टर रेड्डी आहे किंवा रेल्वे आहे. अनेक कंपन्या आहेत ज्यांचे शेअर्स हे खूप जास्त किमतीचे असतात. 20,000, 30,000, 40,000 अशी एका शेअरची त्यांची किंमत असते. तर अशा रोख्यांमध्ये, महामंडळांच्या रोख्यांमध्ये ते गुंतवत असतात. तर ह्याच प्रोसेसला काय म्हणू आपण? ट्रान्सम्युटेशन म्हणू. रोखे खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये रूपांतर करणे ह्याच प्रोसेसला आपण काय म्हणूया? ट्रान्सम्युटेशन म्हणूया. तर ही वित्तीय मध्यस्थ संस्था रोख्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये अशा प्रकारे मध्यस्थ म्हणून कार्य करत असतात. कारण काय आहे? बचतदारांच्या आणि कर्जदारांच्या, कर्ज घेणारे जे उद्योगपती आहे यांच्या दोघांची उद्दिष्ट वेगवेगळी आहे. त्यामुळे तिथे वित्तीय मध्यस्थ संस्था त्या दोघांमध्ये सुलभता, त्यांच्या व्यवहारांमध्ये सुलभता आणून लोकांची बचत ही उत्पादन कार्यामध्ये कशी लावता येईल यासाठी मध्यस्थ म्हणून तिथे कार्य करत असतात. जसं आयुर्विमा महामंडळ, आयुर्विमा कंपन्या आहेत म्हणजे विमा कंपन्या आहेत. त्याच्यानंतर दुसरं पाहिलं तर आपण भविष्य निर्वाह निधी आहे, यांच्याकडे पण खूप मोठ्या रकमा जमतात. भविष्य निर्वाह निधी जे कार्यालय आहे त्यांच्याकडे खूप मोठ्या रकमा जमत असतात. आणि विमा महामंडळ यांच्याकडे सुद्धा ज्यांनी पॉलिसीज काढलेल्या आहेत त्यांच्या सर्व मंथली ज्यांचे इन्स्टॉलमेंट्स असतात त्याची रक्कम त्यांच्याकडे खूप मोठी जमत असते. जसं उदाहरणार्थ LIC आहे, LIC चे पॉलिसीज ज्यांनी घेतलेल्या असतील त्यांची मंथली इन्स्टॉलमेंट ही LIC कडे जात असते. त्यामुळे काय होते की LIC कडे खूप मोठे पैसे जमतात, आणि त्या LIC सारख्या विमा कंपन्या, अनेक कंपन्या आहेत त्यांच्या जवळचे पैसे आणि जे भविष्य निर्वाह निधी आहेत यांच्या जवळचे पैसे हे सर्व काय करत असतात की मोठमोठ्या रोख्यांमध्ये गुंतवत असतात. कारण काय होतात? मोठमोठ्या रोख्यांमध्ये ते का गुंतवू शकतात? कारण त्यांच्याकडे खूप एकूण रक्कम जी जमते ती खूप मोठ्या स्वरूपाची असते. म्हणून ते काय करत असतात की त्यांच्या जवळ जमलेली एकूण रक्कम ही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवत असतात शेअर मार्केटमध्ये. मग त्या ठिकाणी ते काय करत असतात? ज्या उद्योगपतींना ज्या प्रकारचं कर्ज पाहिजे असते त्या प्रकारच्या कर्जाची अटी त्या आधीच ठरवून घेत असतात की तुम्हाला तुमचं कर्ज जे आहे ते किती दिवसासाठी पाहिजे असते. 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष असं ते अटी त्यांच्या आधी ठरवून घेत असतात. त्याच्यामुळे काय होतं की त्यांना एक निश्चित रक्कम माहिती होऊन जाते की आपली रक्कम किती दिवसासाठी तिथे गुंतवलेली आहे, आणि त्या हिशोबाने ते तिथे गुंतवणुकीच्या अटीनुसार ते तिथे कार्य करत असतात. म्हणजे बचतदारांकडून किती दिवसासाठी आपण पैसे घेतलेले आहे आणि कर्जदारांना किती दिवसासाठी आपण कर्ज दिलेले आहे याच्या अटी त्यांच्या व्यवस्थितपणे परस्पर त्या ऍडजस्ट केलेल्या असतात. त्यामुळे काय होतं की दोघांनाही योग्य प्रकारे सुलभपणे ते तिथे बचत ही लोकांची उत्पादन कार्यामध्ये लागून जाते. तर अशा प्रकारे वित्तीय मध्यस्थ संस्था ह्या दोन्ही व्यापाऱ्यांमध्ये सुलभता आणण्याचा प्रयत्न करत असतात. तर बँका सुद्धा अशाच प्रकारे आपण पाहिलं की उदाहरणार्थ SBIचं पाहिलं होतं की SBI सुद्धा स्वतःचे रोखे बाजारात विक्रीस आणेल आणि त्याच पैशाचा उपयोग मोठ्या रोख्यांसाठी खरेदी करण्यासाठी वापरेल. याच सर्व प्रोसेसला आपण ट्रान्सपोर्टेशन असे म्हणतो. हे जे रोख्याचे गट बदलणे, रोख्याची व्यवहारांमध्ये बदल करणे याला आपण ट्रान्सपोर्टेशन असे म्हणतो. हे वित्तीय संस्थांचं तिसरं कार्य होतं. आता आपण वित्तीय संस्थांचं चौथं कार्य बघणार आहोत. वित्तीय संस्थांचं चौथं कार्य आहे जोखमीचे विविधीकरण. जोखमीचे विविधीकरण म्हणजे काय की जोखीम डायव्हर्ट करणे म्हणजे रिस्क डायव्हर्सिफिकेशन. रोख्यांमध्ये लावलेल्या पैशांमध्ये खूप रिस्क असते,
कारण काय की कधी ह्या शेअर्सचे जे रेट्स आहेत ते कधी कमी होतात, कधी वाढतात. समजा विप्रो कंपनीचा एक शेअर आहे, तो आहे आज 300 रुपयाला. तो पुढच्या महिन्यामध्ये तो 320 लाही जाऊ शकतो, 340 पर्यंत जाऊ शकतो आणि कधी तो 300च्या खाली सुद्धा येऊ शकतो. मग ज्या सर्वसाधारण लोकांनी त्यांची बचत ही अशा काही कंपन्यांमध्ये जर लावली ज्यांचे रेट सगळ्याच रोख्यांचे रेट हे कमी जास्त होत असतात, तर या अशा जोखमीच्या ठिकाणी जर सर्वसाधारण लोकांनी आपली बचत लावली तर काय होईल. समजा एखाद्या व्यक्तीने त्याची बचत ही लावली, शेअर मार्केटमध्ये गुंतवले आणि त्यांनी जे लावलेले ज्या कंपनीमध्ये पैसे होते त्या कंपनीची शेअर्सची रेट हे कमी झाले, तर त्याचं तिथे नुकसान होतं. म्हणजेच काय, शेअर मार्केटमध्ये जोखीम असते, कारण त्याचे रेट हे दिवसाला बदलत असतात. शेअर मार्केटच्या वेगवेगळ्या कंपन्यांचे रोख्यांची किंमत ही दिवसाला बदलत असते. त्यामुळे काय होतं की इथे जोखीम खूप असते. मग हे जोखीम विविधीकरणामध्ये मध्यस्थ संस्था कशा कार्य करतात ते पाहूया. बघा, जे मोठे मोठे महामंडळ आहेत, समजा विमा कंपन्या आहेत किंवा भविष्य निर्वाह निधी आहे किंवा मोठमोठ्या वित्तीय बँका आहेत किंवा गुंतवणूक कंपन्या आहेत, म्युच्युअल फंड आहेत, ह्या ज्या वित्तीय संस्था आहेत, यांच्याकडे लोकांची बचत एकत्रित होत असल्यामुळे यांच्याकडे खूप मोठा निधी असतो. लोकांची बचत यांच्याकडे एकत्रित केले जात असल्यामुळे यांच्याकडे खूप मोठा निधी असतो. तर या वित्तीय मध्यस्थ संस्था काय करतात, लोकांची बचत गोळा करतात आणि या काय करतात, वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या प्रत्येक कंपन्यांमध्ये थोडे थोडे पैसे हे सगळीकडे वाटून गुंतवत असतात. म्हणजे एकाच ठिकाणी गुंतवत नाही, सगळ्या कंपन्यांमध्ये व्यवस्थितपणे गुंतवत असतात. त्यामुळे काय होतं की समजा एखाद्या कंपनीमध्ये त्याचे रेट्स कमी झाल्यामुळे नुकसान झालं, तर ते जे नुकसान आहे एखाद्या कंपनीमध्ये रेट वाढल्यामुळे फायदा झाला, तर झालेलं नुकसान हे दुसरीकडच्या फायद्यांमुळे भरून निघतं. कारण काय की यांच्याकडे खूप मोठा निधी असतो, त्यामुळे ते सगळीकडे पैसे गुंतवत असतात, एकाच ठिकाणी पैसे गुंतवत नाही. मग झालेलं एखाद्या ठिकाणी नुकसान झालं तर दुसऱ्या ठिकाणी झालेल्या फायद्यामुळे ते भरून निघत असल्यामुळे जी जोखीम आहे ती कमी होते. आणि ही कशामुळे होते, कारण वित्तीय मध्यस्थ संस्थांकडे बचत एकत्रित जमा झाल्यामुळे त्यांच्याकडे खूप मोठी रक्कम असल्यामुळे ते गुंतवू शकतात. सर्वसाधारण व्यक्ती आहे ते डायरेक्टली जास्त रक्कम नसल्यामुळे ते गुंतवू शकत नाही. तर वित्तीय मध्यस्थ संस्था अशा प्रकारे मध्यस्थ म्हणून कार्य केल्यामुळे काय होतं की जी जोखीम आहे ती कमी होऊन जात असते, डायव्हर्ट होते जोखीम. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकत्रित जर कुठे एखादा पैसा गुंतवला असेल तर गुंतवणुकीचा खर्च सुद्धा कमी होतो. अशा प्रकारे वित्तीय मध्यस्थ संस्था आहेत, या गुंतवणुकीमध्ये जोखमीचे विविधीकरण करतात. म्हणजे जोखीम ही नुकसान होऊ देत नाही, कुणाचंही त्यामध्ये नुकसान होऊ देत नाही. जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी त्यांच्या वित्तीय मध्यस्थांकडे जे पैसे दिलेले असतात त्यांच्या मार्फत त्यांनी गुंतवलेले असतात, तर त्या ठिकाणी ते जोखीम विविधीकरण करतात, त्याच्यामुळे त्यामध्ये नुकसान ते होऊ देत नाही. अशा प्रकारे वित्तीय मध्यस्थ संस्था जोखीमध्ये सुद्धा विविधीकरण करतात, म्हणजे जोखीम वाटतात, वितरित केल्यासारखी. जोखीम ही कमी करणे, वितरित करून ती जोखीम कमी करत असतात. तर हे वित्तीय मध्यस्थ संस्थांना हे शक्य असते. त्याच्यानंतर बघा, पोर्टफोलिओ मॅनेजर हे एक कार्य वित्तीय मध्यस्थ संस्था करत असतात. पोर्टफोलिओ मॅनेजमेंट किंवा त्याला आपण म्हणू रोखा संग्रह व्यवस्थापनाचे कार्य हे वित्तीय मध्यस्थ संस्था करत असतात. रोखा व्यवस्थापनाची कार्य म्हणजे काय असतात की अनेक जे व्यक्ती असतात ज्यांना स्वतःचे पैसा हा शेअर मार्केटमध्ये किंवा रोख्यांमध्ये गुंतवायचा असतो, त्या ठिकाणी त्यांचे जे मध्यस्थ म्हणून कार्य करत असतात त्यालाच आपण रोखा संग्रहाचे व्यवस्थापन म्हणू. म्हणजे काय की एसबीआय हे उदाहरणार्थ पाहता, एसबीआयने काय केलेलं आहे की एसबीआय स्मार्ट म्हणून एक त्यांनी स्वतःचं एक वेगळं डिपार्टमेंट खोललेलं आहे. त्या डिपार्टमेंटचं काय काम आहे, लोकांना डीमॅट अकाउंट काढून देणे आणि त्या डीमॅट अकाउंटच्या मार्फत सर्वसाधारण लोकांना शेअर मार्केटमध्ये डायरेक्टली इन्व्हेस्ट करता येऊ शकते अशी सुविधा देणे, हे काम त्या एसबीआय स्मार्टचं आहे. म्हणजे रोख्यांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये मध्यस्थ म्हणून एसबीआय स्मार्ट हे लोकांच्या वतीने मध्यस्थ म्हणून कार्य करते. मग आपल्यासारख्या लोकांना समजा आपली बचत शेअर मार्केटमध्ये लावायची असेल तर आपण एसबीआय स्मार्टच्या मध्यस्थीने आपण ते रोखे खरेदी विक्री करू शकतो.
मग एसबीआय स्मार्ट आपल्याला डीमॅट अकाउंट देते आणि त्या अकाउंट आपलं ते एसबीआय स्मार्टची जे मॅनेजर्स आहेत ते मॅनेज करतात. कशा प्रकारे, समजा आपण जर एसबीआय स्मार्ट किंवा शेअर खाणा अशा ज्या मध्यस्थीच्या माध्यमाने जर आपण शेअर खरेदी विक्री केली किंवा रोख्यांची खरेदी विक्री केली तर काय होते की आपली जी गुंतवणूक आहे ती गुंतवणूक आपली सुरक्षित राहते, कारण त्यांना गुंतवणुकीचे लायसन भेटलेले असतात. शिवाय आपल्याला वेगवेगळ्या सोयी ते देतात. म्हणजे आज आपण ऑनलाईन ऍप तयार केल्यामुळे आपण काय की ऑनलाईन घरी बसून सुद्धा रोख्याची खरेदी विक्री करू शकतो. ही सुविधा मिळालेली आपल्याला. शिवाय आपली जी गुंतवणूक आहे ती सुरक्षित राहील याची आपण गॅरंटी देऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला कुठे धोका पोहोचणार नाही याची हमी असते. आणि आपण आपले जे पैसे आहेत ते कोणत्या शेअरमध्ये गुंतवावे, कुठे गुंतवावे, किती गुंतवावे याचं जे योग्य सल्ला आपल्याला तिथे ते देत असतात. कारण त्यांच्याकडे काय असतं, एक विशेषज्ञ असतात, गुंतवणूक विशेषज्ञ त्यांच्याकडे अवेलेबल असतात, वकील त्यांच्याकडे अवेलेबल असतो. त्यामुळे आपण कुठलाही व्यवहार आपला कायद्याच्या चौकटीत राहून कसा करायचा हे आपल्याला माहिती पडतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला गुंतवणुकीचा योग्य सल्ला मिळतो. आणि आपल्याकडून जे चुकीच्या पद्धतीने जे कर्ज घेणारे असतात ते पण आपल्याकडून टाळल्या जातात. म्हणून अशा वित्तीय मध्यस्थांच्या मार्फत आपण जर रोखे खरेदी विक्रीची जर आपली गुंतवणूक केली तर काय होईल, आपल्याला हमी भेटेल, सुरक्षितता भेटेल, आपली फसवणुकीची चान्सेस फार कमी चान्सेस नसणार आहे आणि आपलं जे व्यवहार आहे तो अति सुरक्षितपणे आपण करू शकतो. तर वित्तीय मध्यस्थ आहे म्हणून आज आपण असे रोख्याचे खरेदी विक्री व्यवहार हे आपण घरी बसून आपल्या मोबाईल ऍपद्वारे आपण करू शकतो. तर वित्तीय मध्यस्थ संस्था आपल्याला अशा प्रकारे सोयी आणि सवलती देतात. जसं शेअर खाननी दिलेली आहे, एसबीआय स्मार्टनी दिलेली आहे. आज अनेक लोक एसबीआय स्मार्टनी जोडले गेलेले आहेत आणि ते आपल्याला डीमॅट अकाउंटच्या मार्फत खरेदी विक्रीची सोय आपल्याला उपलब्ध करून देतात. तर अशा प्रकारे वित्तीय मध्यस्थ संस्था हे मध्यस्थ म्हणून हे कार्य करत असतात. मध्यस्थ किंवा एजंट म्हणून हे कार्य करत असतात. या व्यतिरिक्त व्यापारी बँका अन्यही कार्य करतात. असं नाही की हे पाचच कार्य व्यापारी बँका कार्य करतात असं नाही आहे. व्यापारी बँका अन्य सुद्धा कार्य करत असतात. जसं व्यापारी बँका लॉकरची सुविधा देतात, लोकांना कर्ज देणे, त्याच्यानंतर बचती ठेवून घेणे, तुमचे पैसे ट्रान्सफर करणे, हे सर्व कार्य बँका करतच असतात. शिवाय त्या बँका वित्तीय मध्यस्थ म्हणून सुद्धा व्यापारी बँका कार्य करत असतात. हे लक्षात ठेवायला पाहिजे की हे फक्त वित्तीय मध्यस्थ म्हणून काय बँका कार्य करत असतात ते आपण आज पाहिलेलं आहे. तर आपल्याला आजच्या ह्या डिस्कशनवरून हे लक्षात आलेलं आहे की वित्तीय मध्यस्थ संस्था ह्या बचतीला गुंतवणुकीमध्ये म्हणजे उद्योग व्यापाऱ्यांच्या गुंतवणुकीमध्ये संस्थेने वळवू शकतात. म्हणून मध्यस्थ म्हणून ते कार्य करत असतात.